तुम्ही आंदोलनाला बसला की समोरून पण आंदोलनातून प्रत्युत्तर मिळतंय. तुम्ही आता 19 तारखेचं सांगताय की पण तयारी सुरू आहे की तुमच्या समोर मुंबईत देखील तसंच करायचं. काय असतं भैया, ही रूढ पाडू नये. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही रूढ पाडू नये. आंदोलन हाके करणार अरे बाबा, सगळ्या दुनियाला माहिती आहे. सगळ्या दुनिया नाही तसल्यावर नाही बोलत मी. ते गिनीत नाही कोणाला, आणि मी विरोधक मानत नाही. मानन त्याशी बघत. पण काय असतं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही गोष्ट घडून आणू नये या राज्यात. खूप राज्य चांगलं चाललेलं आहे. सत्तेच्या हवासापोटी कोणत्याही टोकाला राज्य सरकारनं उतरलं नाही पाहिजे. कोणत्याही टोकाला. तुम्ही आज त्यांना आमच्या विरोधात उतरिणार, उद्याच्याला हेच आमचे मराठी हाताखाली धरणार, त्यांचं आंदोलन उतरिणार. हे होऊ शकतं, ध्यानात ठेवा तुम्ही. इतके नेते बघितले पहिल्यांदा, इतके चालबाज काव्यबाज हे पहिल्यांदा बघितले की तो समाज बोलायला लागला की इकडचा समाज त्यांच्यावर चढायचा, आणि तो बोलायला लागला की इकडचा चढायचा. आता त्यांचं आंदोलन सुरू झालं की मराठ्यांना उतरिते किंवा मुस्लिम दलितांना उतरिते. ही यांची चाल आहे. दलित एखादी मागणी करायला लागला की दुसऱ्याला त्यांच्या अंगावर ही करणार, सोडणार. मुस्लिम एखादा करायला लागला की त्याला सोडणार. आता मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे, तर आता यांच्या अंगावर घालतात. आणि ते जे आंदोलन करतात त्यांचा आमचा काय संबंध आहे? आम्ही कधी धनगराला दुखिलं एखाद्या शब्दाने बोललो? गावखेड्यात आपलं